इंग्लिश ग्रामर इन मराठी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज दिवस 5वा. आजच्या भागामध्ये आपण शिकणार आहोत ही, शी, इट हे 3 सर्वनाम आणि दे हे जे अनेकवचनी सर्वनाम आहे याचा वापर, याच्यापासून वेगवेगळी वाक्य बनवणं हे आजच्या एपिसोडमध्ये, आजच्या भागामध्ये आपण शिकणार आहोत. पहा, पहिल्यांदा आपण आपल्याला या तिन्ही शब्दांचा अर्थ समजावून घेणे महत्त्वाचे आहे. पहिल्यांदा ही हे जे सर्वनाम आहे, ही हे सर्वनाम एखादा मुलगा किंवा पुरुष यांच्यासाठी आपण ही म्हणजे तो हे सर्वनाम आपण इंग्रजीमध्ये वापरतो. त्यानंतर शी मुलगी किंवा स्त्री याच्यासाठी शी, ती या अर्थाने हे सर्वनाम वापरले जाते. त्यानंतर इट हे जे आहे याचा अर्थ तो, ती, ते. एखादी निर्जीव वस्तू असली किंवा प्राणी असला किंवा लहान मूल असले याच्यासाठी इट हे सर्वनाम वापरले जाते. निर्जीव वस्तू, प्राणी किंवा लहान मूल, तो, ती, ते, इट. आणि दे हे अनेकवचनी सर्वनाम आहे. अनेकवचनी सर्वनाम हे ही, शी, इट यांचे जे अनेकवचनी रूप आहेत त्याच्यासाठी दे म्हणजे ते हे सर्वनाम ते, त्या, ती या अर्थाने हे वापरले जाते. पहा, पुन्हा एकदा पहा. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे निर्जीव वस्तू, प्राणी आणि लहान मुले यांच्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम इट. आणि दे म्हणजे अनेकवचनी सर्वनाम आहे. ही, शी, इट यांची जी अनेकवचनी रूपे आहेत, यांची जी अनेकवचनी हे आहेत त्याचे वाक्य आहेत त्याच्यासाठी दे वापरले जाते. ते, त्या आणि ती या अर्थाने दे हे सर्वनाम वापरले जाते. आता हे याच्यापासून वाक्य तयार करत असताना याच्या पुढे आपण कोणते क्रियापद लावतो तर पहा, ही एकवचनी सर्वनाम आहे. शी हे देखील एकवचनी सर्वनाम आहे. इट हे देखील एकवचनी सर्वनाम आहे. या तिन्ही सर्वनामांच्या पुढे आपण इज हे क्रियापद वापरतो आहे. ही इज तो आहे, शी इज ती आहे, इट इज ते आहे. त्यानंतर दे या सर्वनामांच्या पुढे आपण आर हे क्रियापद वापरतो. दे आर ते आहे. देच्या समोर आर, ही, शी, इज, इटच्या समोर आहे, इज अशा तऱ्हेने आपण वाक्य तयार करताना त्याच्यासमोर क्रियापद वापरतो. आता पुढे आपण ही, शी, इट पासून वाक्य बघूया. वाक्य पहा, ही इज अ बॉय. ही इज अ बॉय. ही तो, इज आहे, बॉय मुलगा, तो मुलगा आहे. त्यानंतर शी पासून एक वाक्य, शी इज अ गर्ल. शी इज अ गर्ल याचा मराठीत अर्थ ती मुलगी आहे. त्यानंतर इट इज अ फ्लॉवर. इट इज अ फ्लॉवर. इट इज अ फ्लॉवर. ते फूल आहे. ते फूल आहे. अशा तऱ्हेने या तिन्ही वाक्यांचा अर्थ आपण या ठिकाणी पाहिला. आता हेच वाक्य आपल्याला अनेकवचनी रूपात म्हणायचे असतील तर आपण या ठिकाणी तिन्ही सर्वनामांच्या ऐवजी आपण अनेकवचनी दे या ठिकाणी वापरणार आहोत. पहा, ही इज अ बॉय तो मुलगा आहे. अनेकवचनामध्ये दे आर बॉईज. दे आर बॉईज. त्यानंतर शी इज अ गर्ल. दे आर गर्ल्स. दे आर गर्ल्स. त्यानंतर इट इज अ फ्लॉवर. ते फुल आहे. दे आर फ्लॉवर्स. ती फुले आहेत. दे आर फ्लॉवर्स. पहा, या ठिकाणी 3 वाक्य आपण या ठिकाणी ही, शी, इट पासून बघितली.
त्यांचं अनेकवचनी रूप आपण या ठिकाणी बघितलं. या वाक्याचं वाचन आपण या ठिकाणी करू. पहा, ही इज अ बॉय, तो मुलगा आहे. आता याचं अनेकवचनामध्ये दे आर बॉईज. त्यानंतर शी इज अ गर्ल, ती मुलगी आहे. दे आर गर्ल्स. त्यानंतर इट इज अ फ्लॉवर, ते फूल आहे. दे आर फ्लॉवर्स, ती फुले आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी 3 वाक्य आपण या ठिकाणी बघितली. आता काही शब्द जर आपल्याला माहित असतील तर त्याच्या पुढे ही शी इट लावून आणि दे लावून अनेक वाक्य आपण या ठिकाणी स्टुडंट. स्टुडंट म्हणजे विद्यार्थी. त्यानंतर बेबी, बेबी म्हणजे लहान मूल. त्यानंतर जज, जज म्हणजे न्यायाधीश. जज. टीचर, शिक्षक. टीचर. त्यानंतर नर्स, परिचारिका. नर्स. त्यानंतर गेस्ट. त्यानंतर बुश. त्यानंतर स्टोरी. काही शब्द मी या ठिकाणी लिहिले आहेत. पहा, या शब्दांचं आपण वाचन करू पुन्हा. स्टुडंट, स्टुडंट म्हणजे विद्यार्थी. त्यानंतर बेबी, बेबी म्हणजे लहान मूल. त्यानंतर जज, जज म्हणजे न्यायाधीश. नंतर टीचर, टीचर म्हणजे शिक्षक. नर्स, नर्स म्हणजे परिचारिका. त्यानंतर गेस्ट, गेस्ट म्हणजे पाहुणे. त्यानंतर बुश, बुश म्हणजे झुडूप. आणि स्टोरी, स्टोरी म्हणजे गोष्ट. तर आता या ठिकाणी वाक्याच्या आधी त्याच्या लिंगानुसार जर पुरुषवाचक शब्द असेल तर ही, स्त्रीवाचक शब्द असेल तर शी, निर्जीव वस्तू असेल किंवा प्राणी असेल किंवा लहान मूल असेल तर इट, आणि अनेकवचनी जर असेल तर दे, अशानुसार सर्वनामाचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर मला जर असं वाक्य म्हणायचं आहे की ती विद्यार्थिनी आहे, तर या स्टुडंट पासून मी तयार करील शी इज अ स्टुडंट. शी इज अ स्टुडंट. त्यानंतर दुसरा शब्द वापरून जर मला शब्द तयार करायचा, वाक्य तयार करायचं असेल तर बेबी, बेबी म्हणजे लहान मूल. लहान मुलासाठी आपण सर्वनाम वापरतो इट. इट इज अ बेबी. इट इज अ बेबी. त्यानंतर तिसरं जे आहे जज. जज म्हणजे न्यायाधीश. आपण एकवचनी वाक्य तयार करायचं आहे. ही इज अ जज. ही इज अ जज. त्यानंतर शिक्षिकाबद्दल आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. स्त्रीलिंगी सर्वनाम जर वापरायचं आहे तर शी इज अ टीचर. ती शिक्षिका आहे. शी इज अ टीचर. त्यानंतर नर्स. शी इज अ नर्स. ती परिचारिका आहे. बुश, बुश म्हणजे झुडूप. बुशचा आपण निर्जीव वस्तूंमध्ये आपण त्याला हे करू तर बुश, इट इज अ बुश. इट इज अ बुश.
त्यानंतर ते झुडूप आहे. त्यानंतर स्टोरी म्हणजे गोष्ट. इट इज अ स्टोरी. ही शी इटचा वापर करून आपण या ठिकाणी काही शब्द वाक्य तयार केले. पुन्हा एकदा वाक्यांचं वाचन आपण करू. शी इज अ स्टुडंट. ती विद्यार्थिनी आहे. इट इज अ बेबी. ते लहान मूल आहे. ही इज अ जज. तो न्यायाधीश आहे. शी इज अ टीचर. ती शिक्षिका आहे. शी इज अ नर्स. ती परिचारिका आहे. इट इज अ बुश. ते झुडूप आहे. इट इज अ स्टोरी. ती गोष्ट आहे. पहा, या ठिकाणी तिन्ही सर्वनामांचा वापर आपण केला, क्रियापद म्हणून आपण इजचा वापर केला आणि या शब्दांचा आपण या ठिकाणी वापर केला. आता हे शब्द जर अनेक वचनी रूपात आपल्याला वापरायचं असेल तर याच्यापासून कशा प्रकारचे वाक्य तयार होतील ते आपण आता पाहणार आहोत. पहा, स्टुडंट. दे आर स्टुडंट. दे आर स्टुडंट. स्टुडंट्स. ते विद्यार्थी आहेत. त्यानंतर इट इज अ बेबी. दे आर बेबीज. या ठिकाणी बेबी याचं अनेक वचन आपण या ठिकाणी घेणार आहोत. दे आर बेबीज. ती लहान मुले आहेत. त्यानंतर जज. ही इज अ जज. दे आर जज. दे आर जजेस. दे आर जजेस. शी इज अ टीचर. ती शिक्षिका आहे. दे आर टीचर्स. त्या शिक्षिका आहेत. शी इज अ नर्स. ती नर्स आहे. दे आर नर्सेस. त्यानंतर इट इज अ बुश. ते झुडूप आहे. दे आर बुशेस. ती झुडुपे आहेत. इट इज अ स्टोरी. दे आर स्टोरीज. आता पहा, दे पासून आपण अनेक वचनी वाक्य पाहिली. पहा, पहिलं वाक्य आहे दे आर स्टुडंट्स. ते विद्यार्थी आहेत. दुसरं वाक्य दे आर बेबीज. ती लहान मुलं आहेत. दे आर जजेस. ते न्यायाधीश आहेत. दे आर टीचर्स. ते शिक्षक आहेत. दे आर नर्सेस. त्या परिचारिका आहेत. दे आर बुशेस. ती झुडपे आहेत. दे आर स्टोरीज. त्या गोष्टी आहेत. आता ही आपण काहीच वाक्य पाहिली. आपल्याला जर आपला शब्दसंग्रह जर चांगला असेल तर ही शी इट आणि देचा वापर करून आपण असंख्य अशी वाक्य तयार करू शकतो. तर आपल्या सरावासाठी आपण जास्तीत जास्त शब्द शोधून अशी वाक्य तयार करायचा जर सराव केला तर आपलं इंग्रजी वाचन हे नक्कीच चांगल्या प्रकारे होईल. आणि इंग्रजी वाचन हे चांगल्या प्रकारे होऊन जास्तीत जास्त वाक्य आपल्याला तयार करता येतील. आता पुढच्या भागामध्ये आपण अनेक वचनी शब्दांचे काही एक वचनाचं अनेक वचन करताना काही नियम वापरले जातात. तर त्या नियमांचा आपण अभ्यास करू. धन्यवाद.